भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे। तर इकडे मंत्री जयकुमार गोरे यांना दोन धक्के बसलेले आहेत। बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातल्या कुकुडवाड गटामध्ये पराभव झालाय। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अनिल देसाई विजयी झाले। तर औंध गटात सुद्धा मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरे यांचा 40 मतांनी पराभव झालाय। त्या ठिकाणी मनीषा फडतरे या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे सोलापूरमध्ये एकहाती सत्तेच्या दिशेने भाजपची वाटचाल सुरू झाली। तर जयकुमार गोरे यांना मात्र दुहेरी धक्का बसलाय। बंधू अरुण गोरे यांचा माण मध्ये पराभव झालाय। तर औंध गटामध्ये अंकुश गोरे यांच्या पत्नी भारती गोरेंचा पराभव झालेला आहे। आणि संजय पाठक दैनिक पुढारीचे निवासी संपादक आपल्या सोबत आहेत। पाठक सर, आपलं स्वागत आहे। आणि सोलापूरच्या या निकालाकडे कसं बघायचं? खूप चांगला असा निकाल आता समोर येतो आहे। आता पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा परिषदेवर प्रारंभीपासून काँग्रेसचं वर्चस्व होतं। मध्यंतरीच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं एखादी सत्ता निर्माण केली होती, परंतु यंदा प्रथमच भाजपनं कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत एखादी सत्ता प्राप्त दिशेने आपलं पाऊल टाकलेलं आहे। भाजपनं सर्वाधिक 39 जागांवर आघाडी घेतलेली दिसत आहे सध्या 68 जागांपैकी। जयकुमार गोरेंना जो धक्का बसलाय ते कशाचं प्रतीक? मोहिते पाटलांशिवायची प्रथमच ही निवडणूक म्हणता येईल। मोहिते पाटलांना त्यांच्या तालुक्यामध्ये गुंतवून ठेवण्यामध्ये भाजपला यश आलं, हे या निवडणुकीचं सर्वात मोठं यश आहे। आणि त्याच्यामुळे भाजपला सर्व जिल्ह्यांमध्ये व्यवस्थितपणे पाय पसरता आले, हे दुसरं विश्लेषण ह्या निमित्तानं सांगता येईल। जयकुमार गोरेंचं आलेलं अपयश, त्यांना दुहेरी धक्का बसलाय, हे कशाचं प्रतीक म्हणायचं? जयकुमार गोरेंना जरी माण तालुक्यामध्ये अपयश आलं असलं तरी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश येताना दिसत आहे। कारण नगरपालिका आणि महानगरपालिका यामध्ये भाजपला जयकुमार गोरेंच्या नेतृत्वाखाली भरपूर यश मिळालेलं आहे। त्या पाठोपाठ भाजपच्या आता जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता येत आहे, ती केवळ जयकुमार गोरे यांनी एक हाती नेतृत्व स्वीकारल्यामुळे झालेलं आहे। त्यामुळे भाजपला किंवा जयकुमार गोरेंना सोलापूर जिल्ह्यामध्ये तडा गेला असं म्हणता येणार नाही। भाजपची सोलापुरात एकहाती सत्ता, तुम्ही म्हणालात की इथे बराच काळ काँग्रेसचं वर्चस्व होतं। काँग्रेसचं वर्चस्व असलेलं भाजपला हे चक्र फिरवण्यात कशामुळे यश आलं? कुठले फॅक्टर्स महत्त्वाचे ठरलेले आहेत? सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर ठरला, भाजपनं तळागाळात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांबरोबर संघटन व्यवस्थित बांधलं। सर्व स्थानिकचे आमदार, स्थानिकचे सर्व मोठे छोटे कार्यकर्ते जुळवून घेतले। त्या तुलनेत विरोधकांमध्ये विस्कळीतपणा होता। शेवटपर्यंत तिकीट वाटप असेल किंवा काही उमेदवार जाहीर करणे असेल, विरोधकांमध्ये एकी दिसून आली नाही। तो सर्वात मोठा लॉस विरोधकांचा झाला। त्या तुलनेत भाजपनं पहिल्यापासूनच आघाडी घेतली। उमेदवार जाहीर करणे असेल, तिकीट जाहीर करणे असेल आणि प्रचारात सुद्धा भाजपनं मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली। त्यामुळे भाजपला यश मिळालं। नक्कीच, म्हणजे भाजपचं हे प्रचारामध्ये आता अजून एक यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की भाजपचे कुठलेही मोठे नेते ह्या प्रचारामध्ये फारसे दिसलेले नव्हते। त्यामुळे असं म्हणता येईल की त्यातल्या त्यात ही खऱ्या अर्थाने तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक झाली असं म्हणता येईल का? अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे। तळागाळातल्या कार्यकर्त्यांचीच निवडणूक होती, परंतु भाजपनं त्या ठिकाणी अतिशय खुबीनं स्थानिक आमदारांचा आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांचा व्यवस्थितपणे वापर करून घेतला। सकाळी 6-7 पासून ते नेते बाहेर प्रचार कामात बाहेर पडायचे, रात्री 9-10 पर्यंत ते वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांवर फिरायचे। तर त्याचा फायदा भाजपला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून आला। कोणकोणत्या भागामध्ये ही भाजपची बलस्थानं मुख्यतः सोलापूर जिल्ह्यात दिसून येतात? सर्वात महत्वाचं बलस्थान दिसतंय पंढरपूर तालुक्यामध्ये, माळशिरस तालुक्यामध्ये, अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळताना दिसत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये आणि हे मोठे मोठे गट असलेले मतदारसंघ आहेत, तालुके आहेत, या ठिकाणी सर्वात मोठं यश दिसत आहे। म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल का की लोकसभा विधानसभेला याच पॉकेट्समधनं त्यांना लीड मिळालेली होती, तोच परिणाम आता इथे दिसून येतोय? हो, लोकसभेला, विधानसभेला आणि परवा झालेल्या नगरपालिका निवडणुकीला ज्या ज्या तालुक्यामध्ये भाजपला वर्चस्व यश मिळालेलं आहे, त्याच तालुक्यामध्ये भाजपला पुन्हा या ठिकाणी यश मिळताना दिसत आहे। सर, धन्यवाद आपण केलेल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल।